महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून औरंगजेबावरून राजकारण आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे आणि आज या संदर्भात मनसेकडून देखील बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। सध्या आपण दादर परिसरामध्ये आहोत आणि दादरच्या शिवाजी पार्क या परिसरामध्ये मनसेकडून जी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे ती सध्या इथे सगळ्यांसाठी एक चर्चेचा विषय ठरलेली आहे। आपण पाहत आहोत की होय इथेच आलमगीर औरंगजेब गाडला गेला अशा मथळ्याचं खरं तर हे बॅनर जे आहे ते या ठिकाणी शिवाजी पार्कमध्ये लावण्यात आलेलं आहे आणि याच बॅनरच्या माध्यमातून औरंगजेबाला कसं महाराष्ट्राच्या या मातीमध्ये गाडलं गेलं अशा पद्धतीचा एक जो आशय आहे तो या बॅनरवरती लिहिण्यात आलेला आहे। मागच्या अनेक दिवसांपासून आपण पाहतो छावा चित्रपट आल्यानंतर औरंगजेबाच्या अवतीभोवती जर राजकारण फिरत गेलं आणि त्याच्यानंतर औरंगजेबाची जी कबर आहे ती हटवावी अशा पद्धतीची मागणी सुद्धा करण्यात आली होती। मात्र त्याच्यानंतर राज ठाकरे जे मनसेचे अध्यक्ष आहेत त्यांनी याच ठिकाणी शिवाजी पार्कच्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे सांगितलं की ज्या ठिकाणी झालेलं जे अवतीभोवतीचे सगळं अतिक्रमण असेल किंवा जी सजावट असेल ती काढली गेली पाहिजे, मात्र कबर जी आहे ती त्याच ठिकाणी ठेवली गेली पाहिजे आणि महाराष्ट्राचा जो इतिहास आहे तो खरं तर जगाला सांगितला गेला पाहिजे की याच मातीमध्ये आम्ही औरंगजेबाला गाडला अशा पद्धतीचा त्यांनी खरं तर एक घोषणा किंवा एक वक्तव्य जे ते आपल्या भाषणाच्या माध्यमातून केलं होतं आणि तशाच पद्धतीचा जो आशय आहे तो आज आपल्याला या बॅनरवरती पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे सध्या दादरमध्ये याच बॅनरची चर्चा रंगताना सुद्धा आपल्याला दिसते आहे। कॅमेरामन विक्रम सावंतसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।